ही जी काही परिस्थिती आज आपल्या इथं सायबरच्या माध्यमात या पद्धतीनं सोशल मीडियावर खेळ चाललेला आहे, प्रत्येकाची मानहानी अनेक प्रकरणामध्ये केली जातं. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मी प्रामुख्याने लक्ष करतो आणि विशेष करून सायबर विभागाचं याच्यातली भूमिका काय राहणार आहे, तुमच्या विभागाची भूमिका काय राहणार हे स्पष्ट करावं. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे नाना भाऊंनी जो विषय समोर मांडलेला आहे, अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सॲपचा उपयोग, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग ही सर्रास कोणाची बदनामी करण्याकरता त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात ही पोस्ट कोणी केलेली आहे ती व्यक्ती हुडकून काढून आणि त्या संदर्भात योग्य जी कारवाई आहे ती कारवाई केली जाईल. ही जी काही परिस्थिती आज आपल्या इथं सायबरच्या माध्यमात या पद्धतीनं सोशल मीडियावर खेळ चाललेला आहे, प्रत्येकाची मानहानी अनेक प्रकरणामध्ये केली जातं. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मी प्रामुख्याने लक्ष करतो आणि विशेष करून सायबर विभागाचं याच्यातली भूमिका काय राहणार आहे, तुमच्या विभागाची भूमिका काय राहणार हे स्पष्ट करावं. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे नाना भाऊंनी जो विषय समोर मांडलेला आहे, अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सॲपचा उपयोग, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग ही सर्रास कोणाची बदनामी करण्याकरता त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात ही पोस्ट कोणी केलेली आहे ती व्यक्ती हुडकून काढून आणि त्या संदर्भात योग्य जी कारवाई आहे ती कारवाई केली जाईल.